त्र्यंबकेश्वर दर्शन करून मी निघालो पंचवटीला. मी अगोदर रामकुंड बघायला गेलो. रामकुंड हे पवित्र ठिकाण गोदावरी नदीच्या पात्रात नाशिक येथे आहे. येथे स्नान करण्याने पुण्य मिळते असे मानले जाते. रामकुंड हे गोदावरी नदीवरील एक महत्त्वाचं धार्मिक कुंड आहे. हिंदू धर्मीय या कुंडास अतिशय पवित्र जागा मानतात. हिंदू धर्मानुसार येथे जर स्नान केले तर माणसात पापमुक्ती प्राप्त होते. समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलशातून अमृताचे काही थेंब येथे पडले आणि रामकुंड पवित्र झाले अशी एक आख्यायिकाही आहे. येथे जवळच गंगा गोदावरीचे मंदिर आहे. दर 12 वर्षांनी येथे सिंहस्त्र कुंभमेळा पार पडतो. तिथून कपाळेश्वर महादेव मंदिर, पंचवटीत असणारे पंचवटवृक्ष, सीता गुफा, तिथून जवळपास काळाराम मंदिर तो खूप अतिशय सुंदर होते. तिथून रिक्षा पकडून राम सीताची जुनी पर्णकुटी, जिथे रावणाने सीतेला हरण केले होते, लक्ष्मण रेखा, श्री काट्या मारुती मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, श्री लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर, ज्यात मंदिराच्या अलीकडे भव्य अशी श्री रामाची प्रतिमा होती. प्रतिमा खरंच खूपच सुंदर होती. तिथूनच तपोवनात असणारे सीताचे अग्निकुंड, गोदावरी व कपिला नदीचे संगमही पाहायला मिळाले. सीताकुंड हे एकमेव स्थान आहे जिथे माता सीताने अग्नीमध्ये प्रवेश करून आपले मायावी रूप धारण केले. ह्याच मायावी रूपाचे हरण रावणाने पंचवटीत केले. हेच ते स्थान आहे जेथे कपिला ऋषीने तप करून कपिला नावाची नदी उगम केली. हे ते स्थान आहे जेथे सुपर्णकाचे लक्ष्मणाने नाक कापले.